कर्जमाफीवरून विरोधक टीका करतील, 56 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ. पालकमंत्री हसन मुश्रीफ. राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयावर विरोधक टीका करणारच, मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. सरकारने आतापर्यंत 4 वेळा कर्जमाफी दिली असून यावेळी तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार असला तरी सरकार जनकल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे मुश्रीफ म्हणाले. विरोधक शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेवरून टीका करत असले तरी ते त्यांचे काम असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात कुठेही बंडखोरी नसून केवळ नाशिकमधील काही विषय चर्चेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सातबारा पाहून प्राधान्याने डिझेल देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बियाण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्यास कृषी सेवा केंद्रावर नव्हे तर संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा आहेत की त्यांना स्वतंत्र इमारतीच नाहीत. आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या घरामध्ये भाड्यामध्ये देवळामध्ये बसतायत. तर पहिल्यांदा आपण 47 प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी आज इमारत्या पूर्ण बांधायच्या असा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान 2 स्कूल ऑफ एक्सलन्स विकसित करण्यात येतील. या शाळांमध्ये भौतिक दर्जेदार अत्याधुनिक शैक्षणिक साधने, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. इमारतीवरील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच 15वा वित्त आयोग यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या नवीन इमारती उभारण्यात येतील. सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील 500 अंगणवाड्यामध्ये सौर ऊर्जा प्रणाली आता बसवण्यात येते. स्वच्छ शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून अंगणवाड्या प्रकाशमान होतील. टाटा स्टीलच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात 5 प्री फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारती उभारण्यात येतील आणि या तंत्रज्ञान कमी कालावधीमध्ये उच्च तंत्रज्ञान आणि टिकाऊ इमारती निर्माण करणे हे शक्य होईल. जिल्ह्यातील शाळा आरोग्य केंद्रामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व सौर ऊर्जा संच बसवण्यात येतील. त्यामुळे ऊर्जा खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा विकसित होतील. तोरणमाळ पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास वाढते आम्ही करायचं ठरवलेलं आहे. राष्ट्रीय पर्यटन नकाशावर हे स्थान कसं मिळवून देण्यात येईल याची नियोजन समिती, पर्यटन शासन या सगळ्या निधीमधून आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि तोरणमाळ हा पर्यटन केंद्र आम्ही असं बनवू की मला वाटते बरेचसे पर्यटक या ठिकाणी येतील आणि या वर्षभरामध्ये याला राज्याचा नाही तर आपण एक चांगला दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करू. माझ्या मतदारसंघातील कागलमध्ये आम्ही एक असं पर्यटन विकसित केलं आहे. रोज 20,000 लोक तिथं येत आहेत. मी कधीतरी तुम्हाला पुढच्या वेळेला इथं आणून मी तुम्हाला हे दाखवेन की कशा पद्धतीनं आपण 12 महिने धबधबा केलेला आहे. कासवाच्या तोंडातून पाणी पडणारा धबधबा केलेला आहे. आता ते अशा पद्धतीनं आता म्युझिक फाउंटन, व्हॉईस फाउंटन, तुमच्या आवडीचं जे नाव घेतलं की जोरात उडते ते. म्हणजे पत्नीचं घेतलं आणि कोणाचं घेतलं तर आता असे आम्ही व्हॉईस फाउंटन म्हणजे अशा प्रकारचे त्याचा चांगला आपण विकास करू. नाही तुम्हाला घेऊन जाईल नाही, काय अडचण नाही. कागल, कोल्हापूर आणि जिल्ह्यात राबविणाऱ्या विकास कामाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी IIT मुंबईच्या माध्यमातून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन अंडरलाईन हे महत्त्वाचं आहे सगळ्यात आपण करणार आहोत. आणि ही व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यासाठी आपण सेल तयार करून हे पूर्णपणानं बांधकामाचा दर्जा हा जिल्हाधिकारी शिओ आपण यांच्याकडे सोपवणार आहोत. आणि सगळ्या बांधकामामध्ये कुणाचाही हस्तक्षेप आपण खपवून घेणार नाही. पूर्णपणानं अतिशय चांगली कामं करण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने आहे. आणि मला वाटते वर्षभरानं तुम्ही तोरणमाळचं मला विचारा, मी जाणार आहे पुढच्या वेळेला. आता ह्यापुढे मी ज्यावेळी येईन दौऱ्यावर त्यावेळी एक तालुका मी करायचं ठरलेला आहे. तालुक्याला जायचा, तिथं आढावा घ्यायचा, लोकांना भेटायचं. त्यापुढे तोरणमाळही मी जाऊन येईन आणि एक वर्षभरानं मला तुम्ही पुन्हा भेटायचं आणि मला विचारायचं की कसं झालं म्हणून. कर्जमाफी फार चांगली केली, शेतकऱ्यांना दिलासा दिला असं विरोध कधी बोलणार नाही. ती फसवी आहे, ती मिळणार नाही, ते लाडक्या बहिणींना पैसेच मिळणार नव्हते, ते अशा टीका त्यांनी करावी लागतात. तो त्यांचं काम आहे. आता ही कर्जमाफी आपल्याला
30 जून 2025 पूर्वी ज्यांची थकलेली आहे त्यांना 2 लाख मिळाले आणि 2 लाखाच्या वरची ज्यांची थकबाकी आहे त्यांना वरचे पैसे भरल्यावर देण्यात येणार आहे. आता या सगळ्या कर्जमाफी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक हे अनिवार्य आहे. त्यांचा जो प्रामाणिकपणानं भरणारा शेतकरी आहे 2022, 2023, 24 आणि 2026 यामध्ये 3 वर्ष त्यानं नियमित परतफेड केली पाहिजे. 30 जून 2026 कर्ज त्यानं भरलं पाहिजे. त्याला प्रोत्साहन 50,000 रुपये म्हणून मिळणार आहे. आता ज्याचं वन टाइम करायचं आहे त्यामध्ये सुद्धा शासनाने त्या बँकेनं त्याच्याची वन टाइम करावं, शेतकऱ्यांपासून व्याजामध्ये सवलत द्यावी, पुनर्गठन करावं, अशा अनेक योजना त्यामध्ये आणल्या. शेवटी आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिण्यामुळं आधी शासनावर बोजा होता. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी बजेटच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच. आणि एक खरं आहे की आपल्याला 36,000 कोटी 56 लाख शेतकऱ्यांना आपण ही कर्जमाफी करतो. साहजिक आहे थोडा बोजा वाढणार आहे. तो शेतकऱ्याला एक वेळ दिलासा द्यावा यासाठी आपण माझे मुख्य सचिव प्रवीण परदेश साहेबांच्या ठिकाणी कमिटी नेमली होती आणि हे सातत्यानं कर्जमाफी करायलाच लागू नये आणि शेतकरी कर्जमुक्त कसा होईल, त्याच्या उत्पन्नात वाढ होईल कशी, त्यांनी चांगला अहवाल दिलेला आहे. आणि यावेळेला आपण आणखीन एक निर्णय घेतला की चौथी ही कर्जमाफी सातत्यानं जी कर्जमाफीचा फायदा घेतात असे विलफुल डिफॉल्ट म्हणतो आपण की हे कर्जमाफी होणारच आहे म्हणून काढायचं ठेवायचं, अशाला यावेळेला आपण त्यात घेतलं नाही. त्याला फक्त 50,000चा लाभ देणार नाही. आता मी माहिती पंप बंद असतात, पंप बंद असतात. HPCL आणि HPCL आणि BPCLचा जो पुरवठा आहे, पुरवठा रेग्युलर नाहीये, याचं मी सरांना सांगितलं आहे. आणि त्याचे जे कंपनी ऑफिसर्स आहेत, त्या कंपनी ऑफिसर्स नसल्यामुळे थोडंसं समन्वयाचा अभाव होतोय. पण ग्रामीण भागात सर थोडीशी अडचण आहे. आपण त्या कंपनीशी फॉलो करून घेतोय. ग्रामीण भागात आपण लक्ष यायला द्यावं. डिझेलची मागणी वाढलेली आहे. त्याचे मूळ कारण असं आहे सर की जिल्ह्याच्या बाजूला जो गुजरातचे जो परिसर आहे ना, त्या परिसरामध्ये सगळ्यात जास्त नायरा कंपनीचे पेट्रोल पंप आहेत. नायरा कंपनीचे पेट्रोल पंपवर पेट्रोल येत नाही का, ते प्रायव्हेट असल्यामुळे ती येत नाही. पण तिथे जे काही शेतकरी असतील किंवा लोक असतील सर्व डिझेल भरण्यासाठी नंदुरबारच्या परिसरात येत आहेत. हे जरा 7-12 बघून द्यायचं ठरलं ना आपण. डिझेलसाठी नाहीये तर डिझेलसाठी 7-12 महाराष्ट्राचं तसं तर आपण ते काही हे बघा ना मग तसं. हे बघा त्यांचं म्हणणं आहे जर गुजरातचे लोक जर येत असतील तर आपल्या लोकांना मिळणार नसेल तर डिझेलचा 7-12 आपल्या महाराष्ट्राला बघून द्यायला सांगा आणि शिल्लक असेल तर पण त्याला द्या. परंतु मुळं प्रायोरिटी मराठा शेतकऱ्यांना असली पाहिजे. तसं काढलं ना मागं 7-12 बघून द्यावं म्हणून. सर कर्जमाफी केलेली आहे आणि त्यांच्या असं म्हणे जे ऑनलाईनची प्रोसिजर होती, जे लिंकिंग केली जाते त्याच्यामुळे आम्हाला जो काही त्रास होतो तो सहन करावा लागतो. म्हणजे त्याच्यात काही बियाणं पण आढळलं तर ते कंपन्यांवरती नाही कारवाई होत. केंद्राने आपण मंत्रिमंडळामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे लिंकेज त्या काय सेवा केंद्र त्या कृषी सेवा केंद्र करत नाहीत. लिंकेज या कंपन्या करतात आणि त्यांना लागल्यावर करावं लागतं. तर अशा जिथं आढळेल कंपनीवरच खटला भरायचा असं आपण ठरलेलं आहे. भारतीय कृषी अधिकारी तिकडे लक्ष देतील. तर डिझेलचा 7-12 आपल्या महाराष्ट्रात बघून त्याला सांगा आणि शिल्लक असेल तर पण त्याला द्या. परंतु मुळं प्रायोरिटी मराठा शेतकऱ्यांना असली पाहिजे. तसं काढलं मागं 7-12 बघून द्यावं म्हणून. एकच ठिकाणी नाशिकमध्येच एके ठिकाणी कालपासून गीते नावाचा माणूस मिळत नव्हता एवढी आणि बातमीवरती होईल 18च्या 18 सीटा प्रचंड वाद आहे. काही काळजी करू नका.